नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत बेसनाचे थालीपीठ। तर कणिक घेतलेली आहे मी, त्यावर थोडे तीळ टाकून घेतलेली आणि ही सोप टाकून घेतलेली कस्तुरी मेथी पिठावर अशी कुस्करून टाकून घ्यायची। आणि आता त्यावर थोडं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, लाल तिखट, हळद पावडर आणि ओवा आहे तो टाकून घेतलेला। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक करून घेतलेले, थोडे हाताने अशी कुस्करून पिठावर टाकून घ्यायचं। आणि 1 माप तेल टाकलेलं आहे। आणि पाहू शकता हे आहे बेसन, पालकचं बेसन होतं आणि ती भरपूर असं उरलेलं आहे। तर एवढ्या बेसनाचं काय करावं म्हणून मी त्याचे थालीपीठ करणार आहे। तर असे जर कोणत्याही भाज्या उरल्या की त्याच्या अशा थालीपीठ करून घ्यायचं आहे। आणि पाहू शकता या बेसनामध्येच ही सर्व कणिक मळल्या जात आहे, पाण्याचा हातसुद्धा लावायचा नाही। छान अशी कणिक मळल्या गेल्यावर बऱ्यापैकी त्याला थोडा वेळ लागलेला आहे मळण्यासाठी। आणि पहा एकदाची कणिक ही अशी मळून झालेली आहे, बेसनामध्ये सर्व कणिक भिजलेली आहे आणि असा गोळा तयार झालेला आहे आपला। थोडा वेळ आपल्याला ते तसंच पीठ ठेवून द्यायचं आहे, तोपर्यंत इकडे चटणी करून घेऊया थालीपीठासोबत खाण्यासाठी। आणि शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरचीची चटणी करून घेणार आहे। तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि आता थालीपीठ करून घेऊया। तर हे थोडे कडक असल्यामुळे पीठ थोडं हुंड्याला बराच ताण द्यावा लागतो हाताचा। आणि हे पाहू शकता असं हलक्या हाताने लाटून घेतलेले, कढईनं थोडे क्रॅक्स पडतात, तर ठीक आहे, काही हरकत नाही। आणि हे पाहू शकता मस्तपैकी असे थालीपीठ शिजले की वरून नंतर मग असं तेल टाकून घ्यायचं। आणि हे पाहू शकता मस्तपैकी रेडी झालेलं आहे थालीपीठ। अशाच प्रकारे सर्व कणकेचे थालीपीठ करून घेतलेले आहे। आणि पाहू शकता मस्तपैकी पटापट दोन्ही साईडनं अशी पलटू भाजून घ्यायचं आहे, जळू द्यायचे नाही। आणि मस्तपैकी असं बेसनाचं थालीपीठ आपलं तयार झाले। अशा सर्व थालीपीठ करून घेणार आहे। आणि जे वाटण होतं ते मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये लाल तिखट, मीठ टाकून घेतलेलं आणि हे वाटलेलं शेंगदाणे, लसूण आणि मिरचीचं वाटण त्यामध्ये टाकून घेत आहे। आणि मस्तपैकी त्याला परतून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामधूनच। आणि पाहू शकता ही अशी शेंगदाण्याची चटणी थालीपीठासोबत बनवलेली आहे। आणि ही रेडी झालेली आपले थालीपीठ बेसनाचे। तर अशा प्रकारे करून पहा आणि पहा मस्त बनलेले। ताटामध्ये आता मी टाकून घेत आहे थालीपीठ, शेंगदाण्याची चटणी आणि कांदा। पहा खूप छान असा सकाळचा नाश्ता बनलेला आहे रात्रीच्या उरलेल्या बेसनापासून। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।